नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जी करंट अफेअर्सची सिरीज चालू केलेली आहे, पुस्तक कोणतं वापरत आहोत, वार्षिकी 2024 करंट एक्सप्रेस, त्यातलं आज आपलं पुढचं लेक्चर आहे. त्यामध्ये आज आपण कोणता टॉपिक बघणार आहोत, तर हे बघा, हा बघणार आहोत अंतराळ व संरक्षण. आता याच्यात एक आहे अंतराळ व संरक्षणमध्ये की अंतराळ, संरक्षण आणि वन लाइनर अशा तीन याच्यात तो पार्ट डिवाइड आहे. ठीक आहे. आणि सगळ्या न्यूज खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. जसं जसं तुम्ही अभ्यास कराल ना, तसं तसं तुम्हाला कळेल प्रत्येक न्यूज खूप महत्त्वाची आहे. तर आपल्याला 3 पार्ट्समध्ये बघायचं आहे. आज अंतराळ बघू, त्याच्यानंतर संरक्षणच्या न्यूज वेगळ्या आणि नंतर वन लाइनर वेगळ्या. ठीक आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, अहवाल, निर्देशांक, पोर्टल्स आणि काही ॲप्स याचे व्हिडिओ मी आणलेले आहेत. आता याच्यातला योजना हा टॉपिक फक्त राहिलेला आहे. तर योजना टॉपिक मोठा आहे, तो मी स्टडी करून व्यवस्थित तुमच्यासमोर रिप्रेझेंट करेल. ठीक आहे. मग हा टॉपिक झाला 11वा की फक्त एकच टॉपिक राहतो, राष्ट्रीय घडामोडी. ठीक आहे. यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टला मी ऑलरेडी याची लिंक आजच शेअर केलेली आहे, ज्याच्यात तुम्हाला सगळे जे काही 20 व्हिडिओ आहे याच्यावर रिलेटेड ते सगळे तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. एखादा व्हिडिओ जर मिस झाला असेल, तुम्हाला सापडत नसेल, तर मला तिथे कमेंट करा, मी तुम्हाला पर्टिक्युलरली त्याची लिंक देईल. तर बघा, अंतराळ व संरक्षणमध्ये आज आपण स्पेसच्या न्यूज बघणार आहोत, संरक्षणच्या बघणार आहोत. अंतराळ नंतर बघू. आज आपण संरक्षण, सिक्युरिटीच्या काय ज्या न्यूज असतील त्या सगळ्या बघून घेऊ. बघा, त्याच्यात सगळ्यात पहिली न्यूज काय आहे, तर ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये बघा, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हे ऑपरेशन 6 व 7 मे 2025 दरम्यान राबवले. ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे. या ऑपरेशनमध्ये लष्कर ए तोयबा व जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे पाकिस्तानमधील किती 9 तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम दहशतवादी हल्ला बघा, इथे एक बघून घ्या, ऑपरेशन सिंदूर की जाबाज बेटिया जय हिंद. ठीक आहे. यांची नावं ह्या 2 मॅडम ज्या आहेत, कमांडर अधिकारी या महिला आहेत, यांचं पण खूप महत्त्वाचं योगदान आहे. आणि ती नावं ही खूप चर्चेत होती आणि त्यांच्याविषयी पण इन डिटेल माहिती आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आपण पुढे बघूया आणि तुम्हालाही इन डिटेल माहिती कुठे वाचण्यात आली तर ते सगळी लक्षात ठेवायची. ठीक आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला कधी झालेला, 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे द रेझिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. द रेझिस्टन्स फ्रंटची स्थापना कधी झाली, 2019 मध्ये. पहलगाम हे ठिकाण कुठे, लीडर नदीच्या तीरावर पर्यटन स्थळ आहे, अनंतनाग जिल्ह्यामध्ये. ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणाऱ्या 2 महिला अधिकारी बघा कोण, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी. ठीक आहे. या आहेत कर्नल सोफिया कुरेशी, या आहे व्योमिका सिंग. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा की हल्ला झाला कधी, 22 एप्रिल 2025, तारीख लक्षात ठेवा. कोणी केला, द रेझिस्टंट फ्रंट, त्याची स्थापना 2019 मध्ये. कुठे झाला, पहलगाममध्ये. पहलगाम कुठे आहे, अनंतनाग जिल्ह्यात एक पर्यटन स्थळ आहे. कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे, लीडर नदीच्या ठिकाणी आहे. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण काय ॲक्शन घेतली, तर आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं 6 व 7 मे च्या मध्यरात्री. ठीक आहे. आपण ऑपरेशन ते सिंदूर राबवलं आणि त्या माहिती देणाऱ्या, या ऑपरेशनबद्दल माहिती देणाऱ्या 2 कमांडर किंवा अधिकारी कोण, द विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे बघूया, सिंधू पाणी वाटप कराराला भारताची स्थगिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर निर्बंध म्हणून भारताने स्थगिती दिली. स्वाक्षरी कधी झाली होती सिंधू पाणी वाटप करारावर, 19 सप्टेंबर 1960 रोजी. भारताच्या वाट्याला आलेल्या नद्या कोणत्या आहेत, नदी रावी, बियास, सतलज. आणि पाकिस्तानच्या वाट्याला आलेल्या नद्या कोणत्या आहेत, सिंधू, झेलम, चिनाब. याच्यावर प्रश्न कंबाईनला सुद्धा विचारलेले आहेत. बघा, हे पाठ कसं करायचं, पाकिस्तानच्या कोणत्या आणि भारताच्या कोणत्या, सिक्वेन्सने ह्या फ्लोमध्ये, रिदममध्ये पाठ करायच्या, ज्या मी केलेल्या आहेत. सिंधू, झेलम, चिनाब,
रावी, बियास, सतलज याच फ्लोने. सिंधू सगळ्यात आधी आहे ना, मेन आहे ना, मग सिंधू आधी घ्यायची. सिंधू झेलमची नाब रावी, बियास, सतलज. सिंधू झेलमची नाब रावी, बियास, सतलज. अशा पद्धतीने या नद्या पाठ करायच्या. आणि वरच्या 3 ज्या आहेत ना, त्या सिंधू झेलमची नदी ह्या पाकिस्तानच्या वाट्याला आलेल्या आणि रावी, बियास, सतलज ह्या आपल्या भारताच्या वाटेला आलेल्या नद्या आहेत. वाहून जाणाऱ्या पानावर 20% भारताचे तर 80% पाकिस्तानचे नियंत्रण आहे. आता आपण पुढे बघूया भारताने राबवलेले विविध ऑपरेशन्स. ऑपरेशन महादेव काय आहे तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी राबवलेले ऑपरेशन. नंतर ऑपरेशन शिवा, अमरनाथ यात्रेला पूर्ण सुरक्षा प्रदान करणे. नंतर ऑपरेशन ऑल आउट, मुंबई पोलिसांनी शहरात संशयास्पद व्यक्ती, हॉटेल्स, लॉज यांची तपासणी केली. ऑपरेशन ऑल आउट. ऑपरेशन सिंधू, भारतीय नागरिकांना इस्रायल इराण युद्धग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी राबवलेलं ऑपरेशन जून 2025 मध्ये. ऑपरेशन सागर बंधू, दित्वाह चक्रीवादळामुळे संकटग्रस्त श्रीलंका देशाला मानवतावादी मदत पोहोचविण्यासाठी. ऑपरेशन ब्रह्मा 2025 मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारताने राबवलेले आपत्ती निवारण कार्य. ऑपरेशन चक्र, सीबीआय मार्फत सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी. ऑपरेशन स्वस्तिक, ईशान्य भारतातील ढगफुटीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्यासाठी. ऑपरेशन राहत, भारतीय लष्कराकडून पूरग्रस्त पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये आपत्तीग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी राबवण्यात आले. नंतर ऑपरेशन अजय, जे 2023 मध्ये राबवण्यात आलं. इस्रायल गाझा हमास संघर्षादरम्यान भारतीय नागरिकांची सुटका करणे. ऑपरेशन कावेरी 2023चं सुदान देशामधील हिंसक संघर्षातून भारतीयांची सुटका करणे. ऑपरेशन गंगा 2022चं रशिया युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढणे. पुढे बघा, पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन देवी शक्ती 2021चं. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर भारतीयांना सुखरूप बाहेर काढणे. पुढची न्यूज आहे MiG-21 भारतीय हवाई दलातून निवृत्त. MiG-21 भारतीय हवाई दलातून निवृत्त अशी न्यूज आहे. भारतीय हवाई दलाचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान. काय म्हटलंय? पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान. मग सुपरसॉनिक म्हणजे काय तर ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असणारे. ठीक आहे. 1963 मध्ये भारतीय हवाई दलात सामील झालं होतं ते. तब्बल 62 वर्ष सेवेनंतर 26 सप्टेंबर 2025 रोजी निवृत्त. कधी दाखल झालं होतं? 1963 मध्ये. हे लढाऊ विमान सोव्हिएत युनियनने विकसित केलेले आहे. या विमानाची जागा आता तेजस LCA आणि राफेल विमानांनी घेतली आहे. या विमानाने 1965, 1971 तसेच कारगिल युद्धात मोठे योगदान दिले. अनेक अपघात झाल्यामुळे फ्लाइंग कॉफिन, उडणारी शवपेटी असं नाव दिलं आहे. ठीक आहे. हे नीट लक्षात ठेवा, कारण इथे फ्लाइंग कॉफिन कशाला म्हटलंय तर MiG-21 ला. पुढे काय येणार आहे? पुढे एक येणार आहे सायलेंट हंटर, पुढे एक येणार आहे सायलेंट किलर. तर अशा गोष्टी कशाला काय म्हणता आपल्याला तिथे कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. तर MiG-21 विषयी जस्ट थोडक्यात रिव्हिजन करूया आपण. MiG-21 काय? भारतीय हवाई दलातून निवृत्त. हे काय होतं? भारतीय हवाई दलाचं पहिलं सुपरसॉनिक लढाऊ विमान होतं. 1963 मध्ये दाखल झालं होतं. 62 वर्ष सेवा दिली. 26 सप्टेंबर 2025 ला निवृत्त. सोव्हिएत युनियनने विकसित केलेलं. आता त्याच्या जागी कोणी घेतली आहे? तेजस LCA. LCAचा फुल फॉर्म आय थिंक लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट. एकदा बघून घ्या. मी डायरेक्ट सांगितलं आहे. आणि राफेल या विमानांनी घेतली. नंतर कशात योगदान आहे या विमानाचं? 1965, 1971 आणि 1999च्या युद्धात. ठीक आहे. आणि अनेक अपघात झाल्यामुळे त्याला फ्लाइंग कॉफिन, उडणारी शवपेटी असे नाव दिले गेले. आता INS माहे. INS म्हणजे इंडियन नेव्ही शिप. INS माहे. INS माहे हे एक अत्याधुनिक स्वदेशी बनावटीचे काय आहे? युद्ध जहाज आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. INS माहे नेमकी पाणबुडी आहे का, युद्ध जहाज आहे का, अजून काही आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे.
INS माहे हे एक अत्याधुनिक स्वदेशी बनावटीचे युद्धजहाज आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी नौदलात दाखल झालेलं. ठीक आहे. प्रकार काय आहे त्याचा? अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट. उथळ पाण्यात पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे. काय आहे? पाणबुडी विरोधी युद्धनौका. युद्धनौकेला पुद्दुचेरीतील माहे शहरावरून नाव देण्यात आले. निर्मिती कोचिन शिपयार्ड लिमिटेड. मुख्य कार्य काय आहे? किनारपट्टीच्या जवळच्या आणि उथळ पाण्यातील शत्रूंच्या पाणबुड्यांचा शोध घेणे व नष्ट करणे. INS माहेची वैशिष्ट्ये आपण बघून घेऊ. काय आहे? लांबी आहे 77 मीटर, वेग आहे 25 नॉट, 46 किलोमीटर प्रति तास, वजन आहे 900 टन. सायलेंट हंटर म्हणून ओळखलं जातं. हे जहाज अत्याधुनिक सोनार सेन्सरने सुसज्ज. पुढे बघा, INS अरिदमन भारतीय नौदलातील दुसरी स्वदेशी बनावटीची अण्वस्त्र शक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र काय आहे? पाणबुडी आहे. INS अरिदमन पाणबुडी आहे. पुढे बघा, आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र भारतीय हवाई संरक्षण क्षमतेतील एक प्रगत आणि शक्तिशाली क्षेपणास्त्र आहे. डिसेंबर 2025 मध्ये याच्या युजर इव्हॅल्युएशन ट्रायल्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. कोणत्या? युजर इव्हॅल्युएशन ट्रायल्स. प्रकार काय? जमिनीवरून हवेत मारा करणारे. हे प्रत्येकाचं माहिती पाहिजे. जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. निर्मिती DRDOने केली. वेग ध्वनीच्या वेगापेक्षा सुमारे 2.5 पट अधिक. रेंज काय आहे? सुमारे 70 ते 80 किलोमीटर पर्यंत अचूक लक्ष टिपू शकतं. लढाऊ विमाने, क्रूज मिसाईल, ड्रोन आणि हेलिकॉप्टर यांसारख्या वेगवान लक्ष्यांना नष्ट करण्यास सक्षम. एकाच वेळी 10 लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता. नीट लक्षात राहील. आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र. आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र. आकाश म्हटलं तर काय? जमिनीवरून हवेत. लक्षात कसं ठेवणार? आकाशात आपण कसं बघू शकतो? आपण खालीच असू ना. किती वरती उडालो किंवा किती वरच्या लेवलला गेलो तरी आकाशापेक्षा आपण खालीच असू. आपल्याला असं वरती बघूनच आकाशाकडे बघावं लागेल ना, खाली उभं राहून वरती मान करून. मग खालून वरती बघतो, जमिनीवर उभं राहून वरती आकाश बघतो. मग जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र कोणतं आहे? आकाश क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे. पुढे बघा, राष्ट्रपतींचा INS वाक्षीरद्वारे प्रवास. आता INS वाक्षीर काय आहे हे माहिती पाहिजे. तर ती एक पाणबुडी आहे. माहे काय होतं? युद्धजहाज होतं. अरिदमन काय होते? पाणबुडी होती. आणि वाक्षीर काय आहे? पाणबुडी आहे. लक्षात कसं ठेवणार? पाणबुडीत वाघ शिरला, वाघ शीर पाणबुडीत, किंवा पाण्यात वाघ शिरला, असं काहीतरी. पाणवरून पाणबुडी, वाघशीर काय आहे? पाणबुडी, असं लक्षात ठेवा. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या. तसेच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यानंतर दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या. INS वाक्षीर काय आहे? स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. काय? स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड. ही पाणबुडी पाण्याखाली अत्यंत शांतपणे चालते, म्हणून तिला काय म्हणतात? सायलेंट किलर म्हणून ओळखली जाते. आता सायलेंट किलर आणि सायलेंट हंटर या दोघांमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. वाघ सायलेंट किलर, वाघाला काय म्हणता? सायलेंट किलर, असं लक्षात ठेवा. INS वाक्षीर सायलेंट किलर आहे. प्रोजेक्ट 75 मधील 6 पाणबुड्यांपैकी 6वी व शेवटची पाणबुडी. वाक्षीरचं ब्रीदवाक्य काय आहे? वीरता, वर्चस्व, विजय. ठीक आहे. पुढे बघा, भारताचे पहिले डिफेन्स इलेक्ट्रिक वाहन. नाव काय आहे? वीर. भारताचं पहिलं डिफेन्स इलेक्ट्रिक वाहन काय आहे? वीर. आता उद्या वीर काय आहे विचारलं तर माहिती पाहिजे, नाही तर ड्रोन देतील, एखादं मिसाईल देतील, पाणबुडी म्हणतील. तर भारताचं पहिलं काय आहे? डिफेन्स इलेक्ट्रिक ते वाहन आहे. नाव वीर. निर्माता कंपनी प्रवेग डायनॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलुरू. हे भारताचे पहिले पूर्णतः स्वदेशी इलेक्ट्रिक मिलिटरी वाहन आहे. या वाहनात स्टेल्थ क्षमता, शत्रूच्या रडारपासून लपून राहण्याची क्षमता आहे. स्टेल्थ क्षमता म्हणजे काय? इथे दिलेलं आहे. शत्रूच्या रडारपासून लपून राहण्याची क्षमता आहे त्या वीरमध्ये. पुढे बघा, उंचीवरील भूप्रदेश, कठीण व दुर्गम भागात काम करण्यास सक्षम. याला संरक्षण मंत्रालयाच्या
इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या ईव्हीमुळे भारताच्या आत्मनिर्भर भारत मिशनला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. ठीक आहे, आता हे झालं, वीर झालं. आता S-400 क्षेपणास्त्र प्रणाली. ठीक आहे, सुदर्शन चक्र नावाने ओळखली जाते. काय S-400 काय म्हणून ओळखली जाते? सुदर्शन चक्र म्हणून ओळखली जाते. उडणारी शवपेटी MiG-21, सायलेंट हंटर INS माहेम, सायलेंट किलर INS वाक्षीर. सुदर्शन चक्र कोणाला म्हटलं जातं? S-400. भारताने रशियाकडून ही प्रणाली घेतली. पल्ला 400 किलोमीटर पर्यंत, एका वेळी 36 लक्ष. ठीक आहे, बघा आपण पुन्हा बघू. थोडासा डिस्टर्बन्स आला होता. कुठे होतो आपण? तर S-400 क्षेपणास्त्र प्रणाली सुदर्शन चक्र नावाने ओळखलं जातं याला. भारताने रशियाकडून ही प्रणाली घेतली. पल्ला 400 किलोमीटर पर्यंत, एका वेळी 36 लक्ष जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. आत्ताच आपण जमिनीवरून हवेत मारा करणारं काय बघितलं होतं? हे आकाश. ठीक आहे, जमिनीवरून हवेत मारा करणारं. आणि S-400 पण काय आहे? जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. आता महत्त्वाचे क्षेपणास्त्र आपल्याला बघायची आहे. तर बघा, ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्र पल्ला किती आहे? 1500 किलोमीटरचा. माहिती काय आहे त्याची? तर लांब पल्ल्याचं जहाज विरोधी क्षेपणास्त्र, वेग 12,144 किलोमीटर प्रति तास. बघा वेग किती भयानक आहे. नंतर गांडीव 350 किलोमीटर. अस्त्र MK3 ला अधिकृत नाव गांडीव देण्यात आले. हवेतून हवेत मारा करणारे. ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा. अस्त्र MK3 आणि हवेतून हवेत मारा करणारं. आता ह्या गोष्टी पण थोड्या लक्षात ठेवा. आता मी इथे तुम्हाला स्टारच करून देते. हे बघा, हे आहे जमिनीवरून हवेत मारा करणारं एक बघितलं. त्याच्यानंतर पुन्हा एक जमिनीवरून हवेत मारा करणारं आणि हवेतून हवेत गांडीव. ठीक आहे, त्याला नाव काय आहे? अस्त्र MK3 ला अधिकृत नाव गांडीव देण्यात आले. अग्नी 1 700 ते 900 किलोमीटर लघु पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. एकात्मिक मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत विकसित करण्यात आलं. लघु पल्ल्याचं काय? बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी 2 350 किलोमीटरचा पल्ला, जमिनीवर मारा करणारं. पृथ्वी काय? जमीन असते. आपण पृथ्वीवर राहतो ना, आपण जमिनीवर राहतो असं कन्सिडर करा, म्हणजे राहतो. मग जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं लघु पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. भार्गवशास्त्र व्हेरी IMP का? तुम्हाला पुढे कळेल. 6 किलोमीटरचा पल्ला आहे. पहिली स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली आहे. म्हणून महत्त्वाचं, ड्रोन हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी भार्गवास्त्र. मी चुकीचं काय बोलली असेल तर माफ करा. भार्गवशास्त्र वगैरे काय म्हटले असेल तर माफ करा. भार्गवास्त्र पहिली स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली. नाग 7 ते 10 किलोमीटर. रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र. आता याच्यात आपण काय बघितलं बरं? ब्रह्मास्त्र जे होतं ते जहाज विरोधी क्षेपणास्त्र. आता नाग काय आहे? रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र. नंतर एक पाणबुडी विरोधी काय होतं? तर INS माहे. काय होतं? पाणबुडी विरोधी युद्धनौका होती. तर कोणकोणा विरोधात आहे? तर हे नीट लक्षात ठेवा. नंतर त्रिशूल 9 ते 12 किलोमीटर पल्ला, जमिनीवरून हवेत मारा करणारं लघु पल्ल्याचं क्षेपणास्त्र. आता हे काय आहे? त्रिशूल, जमिनीवरून हवेत मारा करणारं. ठीक आहे, पुढे बघा. अग्नि प्राईम 1000 ते 2000 किलोमीटर त्याचा पल्ला आहे. जमिनीवरून जमिनीवर. अग्नि प्राईम जमिनीवरून जमिनीवर. आता जमिनीवर काय बघितलेलं? पृथ्वी 2. अग्नि प्राईम काय आहे? जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं मध्यम पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर मधून चाचणी घेण्यात आलेले पहिले क्षेपणास्त्र. नंतर अग्नि 5 5000 किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला आहे. जमिनीवरून प्रक्षेपित होणारे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. आंतरखंडीय म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजे दुसऱ्या खंडात पण जाऊ शकतं. अग्नि 6 8 ते 10,000 किलोमीटर.
DRDO विकसित करत आहे. आकाश प्राईम बघा, आकाश प्राईम, एक 2 मिनिट. आकाश प्राईम बघा, 20 ते 30 किलोमीटर जमिनीवरून हवेत मारा करणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. प्रलय 150 ते 500 किलोमीटर जमिनीवर. आता बघा, जमिनीवरचा पृथ्वी आहे, त्याच्यानंतर अग्नि प्राईम आहे आणि नंतर प्रलय, असे जमिनीवर मारा करणारे हे लघु पल्ल्याचं क्षेपणास्त्र. नंतर NASMSR 300 किलोमीटर पर्यंत पल्ला, पहिले नौदल जहाज विरोधी क्षेपणास्त्र. NASMSR चा फुल फॉर्म काय? नेव्हल अँटी शिप मिसाईल शॉर्ट रेंज. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सगळे महत्वाचे आहेत. आता पुढची न्यूज बघा. लेक्चर संपतच आलं आहे, थोडंच बाकी आहे. ठीक आहे, बघा, भारतीय लष्कराच्या अँटी ड्रोन ग्रीड सक्षम. आता सक्षम काय आहे? तर भारतीय लष्कराचा अँटी ड्रोन ग्रीड आहे सक्षम. नाव सक्षम. आता सक्षमचा फुल फॉर्म सिच्युएशनल अवेअरनेस फॉर कायनेटिक सॉफ्ट अँड हार्ड किल ॲसेट्स मॅनेजमेंट. ठीक आहे, निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड च्या सहकार्याने, BEL सहकार्याने. क्षमता जमिनीपासून 3000 मीटर उंचीपर्यंत हवाई क्षेत्राचे रक्षण करू शकते. पुढे कार्य, शत्रूचे ड्रोन व मानवरहित हवाई वाहनांचा रिअल टाइम शोध घेणे, ट्रॅकिंग व नष्ट करणे. ही संपूर्णतः स्वदेशी बनावटीची प्रणाली आहे. बघा, सक्षम काय आहे? स्वदेशी बनावटीची प्रणाली आहे. आणि काय आहे? अँटी ड्रोन ग्रीड आहे. यात AI स्वयंचलित निर्णय क्षमता आणि अचूक लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता आहे. पुढे बघा, BSF एअरविंगची पहिली महिला फ्लाईट इंजिनियर. तर नाव काय आहे? भावना चौधरी. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स एअरविंगची पहिली महिला फ्लाइंग इंजिनियर भावना चौधरी. BSF एअरविंगच्या 50 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची नियुक्ती. इतर 4 सहकाऱ्यांसह 2 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. भावना चौधरी मूळच्या मेरठ, उत्तर प्रदेशच्या आहेत. पुढे बघा, इतर महत्वाच्या पदांवरील महिला. मोहना सिंग, तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट मोहना सिंग. अवनी चतुर्वेदी, सुखोई फायटर जेटची पहिली महिला पायलट. आणि आस्था पुनिया, भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट. आता बघा, आपण भावना चौधरी बघितली कशासाठी? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. आता थोडंसं आहे ना, लक्षात ठेवण्याच्या उद्देशाने थोड्याशा ट्रिक बघू. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कुठे असते? भारत पाकिस्तान आणि भारत चीन बॉर्डरवर. मग आपल्याला तिथे काम करताना आपल्या भावना थोड्या बाजूला ठेवायच्या आणि स्ट्रिक्ट व्हावं लागतं, असं लक्षात ठेवा. भावना बाजूला ठेवायच्या बॉर्डरवर आणि स्ट्रिक्ट राहायचं. मग भावना चौधरी BSFच्या इथे. त्याच्यानंतर मोहना सिंग लक्षात ठेवा, तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट ना, मोहना सिंग. कसं मग? मोहनावरून मोहिनी लक्षात ठेवा. मोहिनी कोण घालू शकतो? जे एकदम तेजपुंज असेल, तेजस्वी असेल असं. मग तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट कोण? मोहना सिंग. अवनी चतुर्वेदी, सुखोई फायटर जेटची पहिली महिला पायलट. आता तुम्ही भुलभुलैया 1 जर बघितला असेल, त्याच्यात विद्या बालन आहे आणि तिच्यासोबत जो पार्टनर आहे तिचं, त्याचं नाव मला आता आठवत नाही, अक्षय कुमारचा भुलभुलैया. तर विद्या बालन आहे त्याच्यात, तर तिचं नाव आय थिंक अवनी असतं, अवनी. तर मग त्याच्यात आपण काय म्हणायचं? अवनीला काही सुख लाभलं की नाही, कारण तिला त्रास होत असतो ना त्याच्यात. मग तिला काही सुख लाभलं की नाही तिच्या आयुष्यात बिचारीला? मग हो, सुख लाभलं. मग अवनी चतुर्वेदी, सुखोई फायटर जेटची पहिली महिला पायलट, असं लक्षात ठेवा. आणि आस्था पुनिया, भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट. आस्था पुनिया, तसंच लक्षात ठेवा. पुढे बघूया महत्वाचे युद्ध सराव. बघा, शक्ती आणि वरुण कोणादरम्यान? भारत फ्रान्स. अग्नि वॉरियर भारत सिंगापूर दरम्यान. नॉमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया. मित्रशक्ती स्लायनेक्स भारत श्रीलंका. सूर्यकिरण भारत नेपाळ. धर्मा गार्डियन भारत जपान. युद्ध अभ्यास भारत अमेरिका. ऑपरेशन सर्द हवा भारत सीमा सुरक्षा दल. नंतर टायगर ट्रॅम्फ भारत अमेरिका. नंतर इंद्र भारत रशिया. डस्टलिक
भारत उझबेकिस्तान, टायगर क्लॉ भारत अमेरिका, इन रॉक किंवा INROKN म्हणजे इन म्हणजे इंडिया आणि ROKN म्हणजे रिपब्लिक ऑफ नॉर्थ कोरिया. हां, RONK असेल ते नॉर्थ कोरिया. नंतर ऑस्ट्रा हिंद भारत ऑस्ट्रेलिया, समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया, सायक्लोन भारत इजिप्त. ठीक आहे. आता हे युद्ध सराव खूप प्रकारचे असतात. आय थिंक मी त्याच्यावर लेक्चर आणलेलं आहे का नाही मलाच आठवत नाही आहे, पण मी माझ्या हँड रिटन नोट्स ज्या मी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना शिकवलं होतं त्या हँड रिटन नोट्सचं PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं होतं, ज्याच्यात मी सगळ्या व्यवस्थित अशा वेगवेगळ्या केलेल्या आहेत. तर बघते मी आता ते लेक्चर आहे की नाही, तर त्याचं सेपरेट लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन येते. ठीक आहे, जे तुम्हाला लाईफ लॉंग कामी येईल. आता आपण संरक्षण घडामोडी बघितल्या, आता आपण अंतरिक्ष घडामोडी पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.